मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी किती जरी युती केली तरी परंतु त्या युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही आणि मुंबईमध्ये महापौर आमचाच होणार आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता येणार असं म्हणणं आहे सत्ताधारी पक्षाचं. त्यानंतर आज जर तुम्ही बघितलं असेल तर मुंबईमध्ये जे काही रंगशारदा सभागृह आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे त्यांनी त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची एक त्या ठिकाणी सभा घेतली म्हणा किंवा एक शिबिर घेतलं म्हणा किंवा एक मेळावा घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी एक इशारा दिलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना एक आव्हान केलेलं आहे की मुंबई वाचवा आणि जे काही मुंबईवर जे संकट येत आहे ते तुम्ही आता ओळखा आणि एकजूट होऊन हे जे संकट आहे त्या संकटाविरुद्ध लढायला तयार व्हा. त्यानंतर आपण जर बघितलं असेल ते 1-1.5 वर्षापासून ज्यावेळेस ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे जाहीर होण्या अगोदरच जे महाविकास आघाडीचे नेते होते ते राज्य निवडणूक आयोगाला जाऊन भेटले होते आणि त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला एक विनंती केली होती की ह्या ज्या याद्या आहेत ज्या विधानसभा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस 2024मध्ये वापरल्या गेल्या होत्या ह्या सदोष आहेत, याच्यामध्ये बोगस मतदारांनी भरलेल्या आहेत आणि त्या याद्या जोपर्यंत स्वच्छ होत नाही त्याच्यातले बोगस मतदार दुबार मतदार किंवा जे काही डुप्लिकेट वोटर आहेत ते काढून टाकले जात नाहीत तोपर्यंत ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या घेऊ नका. परंतु राज्य निवडणूक आयोगाने त्यांची कोणतीही मागणी मान्य केली नाही आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आणि त्या ठरल्या कार्यक्रमाप्रमाणे राज्यामध्ये निवडणुका पार पडत आहेत. त्याच्या पार पडलेल्या निवडणुकांचा जरी विचार आपण केला तर त्यामधून एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे की ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होण्याच्या अगोदर जे महाविकास किंवा जे महायुतीचे जे मंत्री आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की 50%पेक्षा जास्त मतदान घेऊन आम्ही निवडून येणार आणि महाविकास आघाडीचा पूर्ण धुवा उडणार आणि त्याच प्रकारचे रिझल्ट किंवा त्या प्रकारचा निकाल हा त्या ठिकाणी लागलेला आहे. आता सुद्धा त्यांचं म्हणणं हेच आहे की मुंबईमध्ये संपूर्णपणाने आमचाच विजय होणार आहे आणि त्या ठिकाणी किंचित सेना ही उरणार आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. आता तो जो म्हणतायत त्याला आधार काय किंवा हा जो आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे त्याला आधार काय ह्या गोष्टीचा तर आपल्याला विचार करावाच लागेल. कारण ज्या प्रकारचा विजयरथ सुटलेला आहे तो विजयरथ का सुटलेला आहे त्याच्या मागे काय कारणं आहेत ही सुद्धा समजावून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण जर बघितलं असेल की सध्या मुंबईमध्ये हे जे काही मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ह्या संपूर्ण महाराष्ट्राचं त्याच्यावर लक्ष लागलेलं आहे. कारण राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि त्यामधून सर्वात जास्त जर लक्ष कुठं असेल तर मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे. कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये असं म्हटलं जातंय की जे ठाकरे बंधू आहेत त्यांची जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली आहे किंवा त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे अशा प्रकारचे एक नॅरेटिव्ह मीडियामध्ये चालवला जात आहे. परंतु आपण जी काही वस्तुस्थिती आहे त्यापासून आपण जर विचार केला तर तशी कोणत्याही प्रकारची परिस्थिती नाही. कारण जोपर्यंत निकाल लोकांचा निकाल आपल्या हातात येत नाही किंवा जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होऊन कोणत्या मतदार कोणाच्या मागे आहे कोणत्या पार्टीच्या मागे हा होत नाही किंवा एक निवडणूक ज्याप्रमाणे प्रियांका गांधींनी त्या ठिकाणी संसदेमध्ये एक थेट चॅलेंज केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की एक निवडणूक तुम्ही अशी घेऊन दाखवा बॅलेट पेपरवर की जी फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट असेल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खोटेपणा न करता त्या ठिकाणी निवडणुका घेऊन दाखवा तुम्ही कुठे आहेत किंवा तुमची काय जी काही करिश्मा आहे किंवा तुमचं ज्या प्रकारचे जे काही वाटचाल चाललेली आहे ते तुम्ही कुठे आहेत ते तुम्हाला दिसून जाईल. आणि त्या प्रकारच्या जोपर्यंत निवडणूक होत नाहीत तोपर्यंत म्हणजे एक प्रकारे जर आपण म्हणू की जी काही खरी निवडणूक आहे ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जनता कोणाच्या बाजूने आहे किंवा लोकांचे लोकमत काय आहे हे कळून येणं कधीही शक्य नाही. त्याच्यामुळं ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की 50% मतदान घेऊन आम्हीच येणार आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा नगरपरिषदेच्या निवडणुकामध्ये निवडून आले त्याच प्रकारची परिस्थिती या ठिकाणी सुद्धा होणार आहे. ह्या ज्या निवडणुका आहेत हे आता एक प्रकारे आपण म्हणूया की ज्याला म्हणतात ना की घ्यायच्या म्हणून घ्यायच्या का काय अशा प्रकारचा हा प्रकार सुरू झालेला आहे. कारण त्या ठिकाणी जे काही तुम्ही बघितलं असेल 1-2-3 उदाहरणं जर तुम्ही समजावून घेतली किंवा राहुल गांधींचे आरोप जर तुम्ही समजावून घेतले तर किंवा ते काही डेटा आहे देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस निकाल लागतात किंवा निवडणुका होतात ज्या ठिकाणी बॅलेट पेपरवर किंवा जे पोस्टल बॅलेट आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस
हे जे इंडिया अलायन्स आहे किंवा हे जे महाविकास आघाडीचे लोक आहेत हे पुढे जातात. परंतु ज्यावेळेस EVM वर निकाल लागतो त्यावेळेस जे काही NDA आहे किंवा जी महायुती आहे महाराष्ट्रामध्ये ते पुढे जातात किंवा देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांचे जे काही निवडणुका होते त्या ठिकाणी NDA हा बॅलेट पेपरवर आणि पोस्टल बॅलेटमध्ये मागे असतो आणि ज्यावेळेस EVM पुढे येते त्यावेळेस मात्र NDA पुढे जातो. ही वस्तुस्थिती आपल्या रेकॉर्डवर आलेली आहे आणि म्हणून तुम्हाला हे सांगावं असं मला वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत लोकांना एक खात्री मिळत नाही, ज्याला म्हणतात ना गॅरंटी होत नाही की आम्ही ज्याला मत देतोय त्यालाच ते मत मिळतंय, तोपर्यंत ह्या ज्या निवडणुका आहेत तसा जो निकाल लागणार आहे तो निकाल हा खरंच लोकांनी दिलेला आहे याच्यावर मात्र शंका घेण्यासाठी पूर्ण वाव आहे. त्यामुळं आपण त्याच्यावर आता जाणार नाही, परंतु 2-3 गोष्टी की ज्या मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये पेरण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे तो समजावून घेणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं हे आहे की मुंबई ही का महत्त्वाची आहे, कारण मुंबईची निवडणूक ही महत्त्वाची का आहे. मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे, आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबई ही जी काही आहे ती गुजरातमध्ये घेण्याचा पहिल्यापासूनचा डाव होता. परंतु जी संयुक्त महाराष्ट्राची जी चळवळ झाली त्याच्यामध्ये 1960मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्र बांधला तेव्हा तो मुंबईसह महाराष्ट्र बांधला आणि तो जो महाराष्ट्र आहे किंवा त्याची जी मुंबई आहे ती जी शहर आहे ते आपल्या राज्याची एक प्रकारे शान ज्याला म्हणतो तशा प्रकारचं ते शहर आहे. जरी कॉस्मोपॉलिटन नेचर असेल जरी परंतु त्याच्यामध्ये जे ज्याला म्हणतो ना आपण परप्रांतीय ह्यांची जरी संख्या मोठ्या प्रमाणावर आता झालेली असेल तर ती कशी झाली काय झाली याचा सुद्धा विचार होणं महत्त्वाचं आहे. परंतु त्या ठिकाणी जे शिवसेनेचे खासदार आहेत संजय राऊत त्यांच्या म्हणण्यानुसार पहिली जी मुंबई आडवी होती ती आता उभी झालेली आहे आणि त्या उभ्या मुंबईमध्ये जो मराठी मतदार आहे तो बाहेर फेकला गेला असं त्यांचं म्हणणं आहे. कारण त्या ठिकाणी आता मग त्यांचे जे आरोप आहेत ते आरोप प्रत्यारोप ते एकमेकांवर आता निवडणुकाचा प्रचार सुरू होईल त्यावेळेस ते आरोप आपल्याला ऐकायला मिळतील, त्यावर आपण त्यावेळेस बोलूयाच. परंतु सध्याची जी परिस्थिती आहे ती ही आहे की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबईमध्ये मराठी लोक जे आहेत त्यांची सत्ता असणं हे महत्त्वाचं आहे, हे साधं गणित आहे. परंतु ज्या प्रकारे या मुंबईमध्ये आव्हान उभं केलं जात आहे किंवा ज्या प्रकारे परप्रांतीय किंवा जे उत्तर भारतीय आहेत त्यांनी डायरेक्ट दंड ठोकून ते म्हणतायत की आमचाच महापौर या ठिकाणी होणार किंवा ते एक ठिकाणी एक प्रकारे अजेंडा म्हणजे निवडून तर आलेले नाहीत, निवडून यायच्या अगोदरच ते म्हणतायत की BMCमध्ये म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये कोण नोकरीला लागणार हे सुद्धा आम्ही ठरवणार, इथपासून त्यांनी अजेंडा सुरू केलेला आहे. आणि जर अशा प्रकारे हे जर गोष्ट झालेली तर निश्चितपणाने महाराष्ट्रातील जे नागरिक आहेत जे स्थानिक इथले मराठी लोक आहेत ज्यांना भाषिक आधारावर हे राज्य मिळालेलं आहे त्या राज्यातील लोकांवर मात्र अन्याय होण्याची शक्यता याच्यामध्ये निर्माण होऊ शकते. त्यानंतर हे जे काही राज ठाकरे यांचं जे म्हणणं आहे की मुंबई वाचवा किंवा हे जे संकट मुंबईवर येत आहे ते तुम्ही समजावून घ्या, याच्या मागे दुसरा एक अर्थ हा आहे की मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं असेल मागच्या 3-4 वर्षापासून तर निवडणुका नाहीत आणि ज्या प्रकारे त्या ठिकाणी कामकाज चालू आहे किंवा जे आयुक्ताच्या माध्यमातून जे काही कामकाज चालू आहे ज्या प्रकारे ज्याला विकास म्हटलं जातं त्या विकासाच्या नावाखाली एका उद्योगपतीच्या घशामध्ये जे मुंबईमधले ज्या जमिनी आहेत त्या घालायचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस विकासाचं नाव काढलं जातं त्यावेळेस हे जो सत्ताधारी पक्ष आहे तो म्हणतो की आम्ही विकास केला आहे. विकास काय केला तर त्या ठिकाणी ते सांगतात की आम्ही हा ब्रिज बनवला, आम्ही ते बनवलं, आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं. परंतु लोकांचा जो विकास आहे तो मात्र काय केला हे मात्र ते सांगत नाहीत. ज्या प्रकारच्या लाडक्या बहिणीच्या योजनासारख्या ज्या योजना आहेत त्या किती सक्सेसफुली चालवल्या किंवा त्याच्या काय झालं यावर तुम्ही बोला. त्याच्यावर लोकांचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देशाचा विकास होणार नाही हे देशातील लोकांनी पण समजावून घेतलं पाहिजे, महाराष्ट्रातील लोकांनी समजावून घेतलं पाहिजे. आणि ज्यावेळेस ते म्हणतात ना की आम्ही विकास केला त्यावेळेस हा प्रश्न विचारला पाहिजे की आमचा विकास होत नाही, तुम्ही रस्ते आणि जे काही एअरपोर्ट बनवता आणि त्या 13 सेकंदामध्ये आणि 13 मिनिटामध्ये जर ते बांधलेले पूल आणि जर ते पडणार असेल तर असे काय कामाचे. किंवा ज्या प्रकारच्या सोशल मीडियामध्ये तुम्ही जर बघितलं असेल की ज्यांनी सांगितलं होतं संसदेमध्ये उभं राहून सांगितलं होतं की अमेरिकेसारखे आम्ही रस्ते बनवू, आज रस्त्यांची अवस्था काय आहे ती सोशल मीडियामध्ये दिसते. अशा प्रकारचा विकास किंवा एअरपोर्टचे छत पडतंय, वेगवेगळ्या प्रकारचे काही जे काही पूल बांधवले जातात ते पूल पडत आहेत
म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये जे बनवलेले पूल आहेत ते अजून 150 वर्षापासून उभे आहेत आणि आपल्या जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आत्ता बनवतात आणि तरीसुद्धा ते जागेवर पडत आहेत. ह्याच्यावर मात्र ते बोलत नाहीत आणि विकासाच्या नावाखाली जो काही फक्त एक लोकांना सांगायचं आहे की आम्ही तुमचा विकास करतो, म्हणजे थोडक्यामध्ये लोकांनी समजावून घेतलं पाहिजे की विकास हा त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि लोकांचा विकास म्हटलं की ते म्हणतात तुम्ही बेनिफिशियरी. मग 80 करोड लोकांना मोफत रॅशन, मग आम्ही तुम्हाला रॅशन कार्ड दिलं, आम्ही तुम्हाला गॅस दिला, आम्ही तुम्हाला संडास बाथरूम दिलं आणि मग आम्ही तुम्हाला हे दिल्यामुळं तुम्ही आता दारिद्र्यरेषेच्या बाहेर आलेला आहेत, अशा प्रकारचा प्रचार हा केला जात आहे. हे समजावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मुंबईची जी काही लढाई आहे ती महत्त्वाची यासाठी आहे की मुंबईवर मराठी लोकांचं वर्चस्व राहिलं पाहिजे. जे उत्तर भारतीय किंवा इतर लोक जे आहेत त्यांचं वर्चस्व राहता कामा नये, ही सर्वात महत्त्वाची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जर म्हणत असतील की त्या ठिकाणी राज ठाकरेंनी आज जो काही म्हणजे मीडियामध्ये जे काही रिपोर्ट्स आलेले आहेत किंवा जे त्या ठिकाणी त्यांचे जे काही रिपोर्टर होते त्यांनी जे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामधून राज ठाकरे यांनी जे काही आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे 2-3 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे हे जे काही माज आहे हा सत्तेचा माज आहे आणि त्या ठिकाणी EVM त्यांच्याकडे आहे म्हणून त्यांना माज आहे, हे त्यांनी स्पष्टपणाने कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. तरी परंतु बोगस मतदार किंवा इतर ज्या गोष्टींवर आहे ते तुम्ही लक्ष ठेवा आणि त्याप्रमाणे ही निवडणुका लढवणं हे तर आपलं कामच आहे. परंतु त्या निवडणुका कशा लढवल्या जातील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला समजेल किंवा कशा प्रकारे होतं आहे. परंतु एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे की ह्या ज्या बोगस मतदार याद्या आहेत त्या बोगस मतदार याद्यांवरच आता ही निवडणूक होत असल्यामुळं निश्चितपणाने त्याचा निकाल हा काय लागेल हे कोणालाही भविष्यवाल्याला विचारायची गरज नाही. परंतु ह्या निवडणुका लढवणं हा सुद्धा एक लोकशाहीमध्ये आपला जे पार्ट्यांचा अधिकार असतो, त्यामुळे हे ते केले जात आहेत. परंतु आपल्याला एक मतदार म्हणून किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस ह्या निवडणुका होतील त्यावेळेस आपल्याला एक गॅरंटी जी पाहिजे ते मात्र हे लोक द्यायला तयार नाहीत. आणि ते का देत नाहीत हे आता लोकांनी विचारलं पाहिजे की आम्हाला आमची इच्छा आहे, आम्ही जर म्हणतोय तुम्हाला, कारण तुम्ही बघितलं असेल मध्ये काँग्रेसने 5 करोड साह्यांची मोहीम त्यांनी राबवली होती आणि वोट चोरी विरोधामध्ये रामलीला मैदानावर ज्यावेळेस ते आंदोलन झालं त्यावेळेस 5 करोड त्यांनी सह्या गोळा केल्या संपूर्ण देशामधून की त्या ठिकाणी आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे आणि ते जे काय आहे ते राष्ट्रपतींना आम्ही देणार इथपर्यंत त्यांनी सांगितलं होतं. त्याचं पुढे काय झालं हे कोणालाही अजून काय माहिती नाही किंवा त्याची बातमी अजून तरी काय आली नाही किंवा राष्ट्रपतींनी त्याच्यावर काय कारवाई केली हे अजून समजलेलं नाही. परंतु 5 करोड साह्यांची मोहीम राबवून सुद्धा हे होत नाही आणि म्हणून आता या लोकांनी हे समजावून घेतलं पाहिजे की ज्या प्रकारे म्हणतात ना की हम करो सो कायदा, अशा प्रकारचे म्हणजे तोंडाने फक्त बोलायचं लोकशाही आम्हाला मान्य, संविधान आम्हाला मान्य, परंतु ज्यावेळेस कृतीमध्ये हे पाळायची वेळ येते त्यावेळेस मात्र एक प्रकारे हम करो सो कायदा किंवा आम्हाला तुम्ही निवडून दिलेलं आहे, आम्ही सरकार आहोत, त्यामुळे आमच्या हातामध्ये ते म्हणतात ना की एक ज्याला म्हणतात ना की आमच्या हातामध्ये काठी आहे, कोणाच्या डोक्यात घालायची हा आमचा अधिकार आहे, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या देशामध्ये आहे. आणि म्हणून मुंबईची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे ती समजावून घेत असताना एक मात्र निश्चित आहे की त्या ठिकाणी कोण जिंकणार कोण हारणार हे निश्चितपणे आपण सांगू शकत नाही. कारण जोपर्यंत फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका होत नाही तोपर्यंत मतदारांचा कौल नक्की कोणाला हे कधीच कळू शकणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र आले तरी आम्हाला काय फरक पडत नाही किंवा त्या ठिकाणी आम्हीच जिंकणार, आमचाच महापौर होणार, अशा प्रकारे बोललं जाते आणि त्या प्रकारे निश्चितपणाने घडवू शकतं हे मात्र शंका लोकांच्या मनामध्ये आता निर्माण झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमची मतं या व्हिडिओवर सांगू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.